एकीकडे समाजातील सर्व घटकांमधील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावं, संशोधनाला चालना मिळावी यासाठी सरकारनं विविध योजना सुरू केल्या आहेत. त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्यानं या योजनांचा मूळ उद्देश बाजूला पडत असल्याचा प्रत्यय सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना येतोय. बार्टीमधून वर्ष 2021 मध्ये PhDसाठी नोंदणी केलेल्या आणि बार्टी फेलोशिपसाठी पात्र ठरलेल्या 861 संशोधक विद्यार्थ्यांना मागील 2 वर्षांपासून ही फेलोशिपच मिळाली नसल्यानं या विद्यार्थ्यांची पंचायत झाली आहे. बार्टीमधून वर्ष 2021 मध्ये PhDसाठी नोंदणी केलेल्या आणि बार्टी फेलोशिपसाठी पात्र ठरलेल्या 861 संशोधक विद्यार्थ्यांना मागील 2 वर्षांपासून ही फेलोशिपच मिळाली नसल्यानं या विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झाले. महाराष्ट्र शासन आणि सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना संशोधनासाठी प्रोत्साहन म्हणून बार्टीमार्फत 5 वर्षांसाठी मासिक फेलोशिप मंजूर करण्यात येते. महाराष्ट्र शासन आणि सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना संशोधनासाठी प्रोत्साहन म्हणून बार्टीमार्फत 5 वर्षांसाठी मासिक फेलोशिप मंजूर केली जाते. तथापि या फेलोशिपच्या कालावधीत विद्यार्थ्यांना कोणतीही खासगी किंवा शासकीय नोकरी करण्यास मनाई असते. 2021 मध्ये विविध विद्यापीठांमध्ये PhDसाठी राज्यभरातील 861 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या विद्यार्थ्यांना फेलोशिप मंजूर झाली. पहिले 1.5 वर्ष नोंदणी दिनांकापासून फेलोशिप मिळालीही. मात्र 1 जानेवारी 2023 पासून आज तागायत ही फेलोशिप मिळालेली नाही. विद्यार्थी 2 वर्षांपासून प्रत्यक्ष आर्थिक मदतीपासून आजही वंचित आहेत. नमस्कार, मी नवनाथ महादेव पवार. मी शिवाजी विद्यापीठातून आहे आणि मी महाज्योतीचा फेलो स्टुडंट आहे. एकूण नोंदणी दिनांकापासून आज अखेरपर्यंत किंवा एकूण 5 वर्षाची फेलोशिप आम्हाला शासनाने मंजूर केलेली आहे. पण अद्याप ही नोंदणी दिनांकापासून फेलोशिप आम्हाला अजून भेटलेली नाही आहे. एकूण 900 विद्यार्थी पूर्ण महाराष्ट्रभरातून आहेत. महाज्योती कार्यालयास विचारला असता त्यांचं म्हणणे असं आहे की आमच्याकडे निधी उपलब्ध नाही आहे. त्यांच्याकडे निधी उपलब्ध नाही याचा अर्थ की गव्हर्नमेंट त्यांना निधी देत नाही आहे. ह्यामुळे विद्यार्थ्यांचं मानसिक खच्चीकरण, त्यांना बऱ्याचशाच आर्थिक अडचणींना सामोरे व्हावे लागतं. कारण की हे जे फेलोशिप घेणारे जे विद्यार्थी आहेत ते मागास प्रवर्गातून आहेत. आर्थिक त्यांचे भरपूर प्रॉब्लेम असतात. त्याच्यामुळे त्यांचा मानसिक ताण, त्यांना त्यांचा मनाशी त्यांच्या खेळलं जातं की काय, असा एक प्रश्न उद्भवतोय.